नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण हे गहू 1 वाटी गहू घेतलेले आहेत आणि ते धुवून मी बघा निवडून व्यवस्थित धुवून सुद्धा घेतलेले आहे आणि आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपण भिजत घालणार आहोत आणि मग नंतर मी तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत, 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत। तर आता हे निथळून घेऊ आपण। तर हे बघा आता हे पाणी पूर्ण काढून घेऊ आपण। तर इथे आता गहू आपले निथळून झालेले आहेत। तर आता आपण हे काढून घेणार आहोत। तर आता हे मिक्सर जारमध्ये आपण घालणार आहोत। आधी कसं आपण गहू काढायचे म्हणजे आपण उखळामध्ये काढून घ्यायचं, पण आता कुठे एवढ्याशासाठी तर नाहीच, पण आता जास्त जरी असलं तरी मिक्सरवरतीच आपण म्हणजे साधारण काढली जाते। तर आता हे काढून घेऊ आपण, म्हणजे मिक्सर आपल्याला चालू बंद करून हे व्यवस्थित मस्त काढून घ्यायची आहे म्हणजे गहू काढून घ्यायचे आहे। तर इथे बघा गहू अगदी छान असे काढून घेतलेले आहे आपण, म्हणजे बघा कलर बदललेला आहे त्याचा। जेवढी छान आपण चांगली काढली गेली तर शिजतेही लवकर आणि म्हणजे मऊ अगदी अशी छान शिजते ती। तर आता हे गहू आपण हे काढलेले गहू आपण कापडामध्ये बांधून घेणार आहोत। तर रात्रभर असेच आपल्याला बांधून ठेवायचे आहे। तर हे खीर बनवायच्या आदल्या दिवशी आपल्याला असे काढून ठेवावे लागतात गहू, आणि छान आता हे रात्रभर असे मुरतील आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला व्यवस्थित ते पाखडून व्यवस्थित मग आपण खीर बनवणार आहोत। आणि आता परत अशा जाडसर कपड्यामध्ये आपण रुमालामध्ये गुंडाळून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आता आपण एका भांड्यात ठेवून झाकून ठेवणार आहोत। तर इथे बघा झाकून ठेवू आपण हे असं रात्रभर। ते आता बघा दुसऱ्या दिवशी आपण हे गहू छान काढून घेतलेले ते बघून घेणार आहोत। व्यवस्थित छान असे ते रात्रभर मुरलेले आहेत आणि आता ते सर्व कोंडा काढू आपण त्याचा। हे बघा अगदी मस्त असे असं छान असे बघा सर्व साल निघालेलं आहे। आता हे अगदी थोडंसं पसरू आपण आणि हवा खाल्ली म्हणजे काय होईल, हे साल जे म्हणजे जे कोंडा आहे तो व्यवस्थित सर्व निघून जाईल पाखडल्यावरती। तर आपल्याला असं थोडंसं आपण 1-5 मिनिटासाठी थोडं पसरून ठेवू आणि पंखा लावून घेणार आहोत, म्हणजे फॅनच्या हवेने पटकन असे ते मोकळे होतील साल। तर इथे गहू छान वाळलेले आहेत, आता आपण पाखडून घेणार आहोत। तर इथे मी सूप घेतलेला आहे, त्यामध्ये घालणार आहोत आपण हे गहू। तर इथे गहू आपण पाखडून घेणार आहोत अशा प्रकारे। संपूर्ण कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा तर अशा प्रकारे संपूर्ण कोंडा आपण काढून घेणार आहोत। तर हे बघा गहू छान पाखडून स्वच्छ करून घेतलेले आपण आणि आता आपण हे काढून घेणार आहोत बाउलमध्ये। तर हे बघा गहू अगदी छान असे काढले गेलेले आहेत। काढल्यावरती अशा प्रकारे हे गहू दिसतात, म्हणजे ते जे वरचा जो कोंडा असतो म्हणजे साल असते ते पूर्णपणे निघाली म्हणजे छान अशी लवकर शिजते आपली खीर आणि खाताना मऊ आणि चिकनसुद्धा लागते। त्यामुळे काढणं अगदी छान काढलेली असली म्हणजे अगदी मस्त अशी चवीची खीर आपली तयार होते। तर आता आपण हे गहू धुवून घेणार आहोत। तर असं हाताने थोडंसं चोळून घेणार आहोत आपण आणि 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेणार आहोत, म्हणजे जे नसेल तो कोंडासुद्धा निघून जाईल। तर हे बघा गहू छान धुवून घेतलेले आपण। आता आपण हे कुकरमध्ये घालणार आहोत। डायरेक्ट आपण कुकरमध्ये लावणार आहोत। तर बघा गहू आपण कुकरमध्ये घातलेले आहे। तर आता पाणी घालणार आहोत आपण। तर इथे 1 तांबे पाणी घालणार आहोत आपण।
आणि आता आपण गहू शिजवतानाच हे जे खोबरं आहे ते अशा प्रकारे आपण कापून घेतलेलं आहे बारीक स्लाईसमध्ये, ते सुद्धा गव्हाबरोबरच टाकणार आहोत. आणि आता झाकण लावून घेऊ आपण. तर इथे आपण गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण हाय फ्लेमवरती 1 शिटी करून घेणार आहोत. आणि मंद गॅसवरती आपल्याला 4 शिट्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे अशा आपल्याला 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या आहे. तर इथे कुकरची 1 शिटी झालेली आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता 1-2 मिनिटांनी परत मोठा करू आणि असं करत आपल्याला शिट्या करून घ्यायच्या आहे, 6 शिट्या. तर इथे आपण कुकरच्या 6 ते 7 शिट्या काढून घेतलेल्या आहे. आता गॅस बंद करू आपण आणि आता पूर्ण वाफ याची निघू देणार आहोत आपण. तर इथे बघा पूर्णपणे वाफ झालेली आहे, हे बघा. आणि आता आपण हे घोटून घेणार आहोत. अगदी मस्त शिजलेले आहेत आपले गहू, बघा. थोडंसं हलवून घेऊ असं. तर इथे आपण 8 शिट्या काढून अशी छान अशी मऊ शिजून घेतलेली आहे आपण गहू. आणि आता हे घोटून घ्यायची आहे. घोटायची म्हणजे बघा अशा प्रकारे करायचं, म्हणजे ते गहू छान असे लोणले जातात. चांगलं 3 ते 4 मिनटं आपल्याला अशा प्रकारे ही खीर घोटून घ्यायची आहे, तेव्हा ते छान असे मऊ होतील. म्हणजे असे दाणे दाणे आपल्याला दिसायला नको, व्यवस्थित अशी खीर. किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. पण मिक्सरवरती अगदीच जास्त बारीक होते ती, तशी न करता आपल्याला हे छान अशी, थोडा वेळ लागेल पण याने केले तरी अगदी छान होऊन जाते ती. तर आपलं खोबरंही छान शिजलेलं आहे. हे खोबऱ्याचा खीस न घालता अशा प्रकारे घातलं म्हणजे खाताना दाताखाली आलं की अगदी मस्त लागतं ते खोबरं. म्हणून अशा प्रकारेच खोबऱ्याचं स्लाईस घातले म्हणजे अगदी छान लागतात खाताना. अगदी थोडंसं असं गरम पाणी घालणार आहे मी, जास्त नाही घालायचं आहे आपल्याला. तर इथे आपण जेव्हा खीर शिजण्यासाठी टाकली कुकरमध्ये तेव्हा आपण 1.5 तांबे पाणी घातलेलं होतं. आता अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि गव्हाच्या खिरीला असं नाही, कोणताही तुम्ही गहू घेऊ शकता, तसं काही. फक्त काढणं महत्त्वाचं आहे, की छान अशी काढली गेली पाहिजे ती, तेव्हाच ती छान अशी होते, म्हणजे मऊ होते एकदम, शिजतेही पटकन. तर इथे आपली खीर घोटून झालेली आहे. आता यामध्ये आपण गूळ घालू, गॅसवरती ठेवू आधी. तर इथे आपण गॅस पेटवलेला आहे, अगदी थोडेसे गरम होऊ देऊ आपण, मग गूळ घालू. इथे बघा गूळ घेतलेला आहे आपण, तर पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे. 1 वाटी आपले गहू होते, पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे. आणि गूळ कसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण घालणार आहोत गूळ, मिक्स करून घेऊ. इथे गूळ झालेला आहे आपला पातळ. आता थोडीशी उकळी आणून घेऊ. तर यामध्ये घालू वेलदोडा पूड आणि घालू मीठ, मिक्स करू. तर आता फक्त थोडंसं उकळून घेऊ, एकच उकळी येऊ देऊ आपण, म्हणजे झाली आपली खीर. आधी कसं होतं चुलीवरती काय व्हायचं, चुलीवर टाकली म्हणजे एकीकडे आपली गव्हाची खीर व्हायची आणि संपूर्ण स्वयंपाक एकीकडे व्हायचा. तोपर्यंत हळूहळू ते गॅस आपल्या चुलीवरती ही खीर वेळ लागायचा तिला, म्हणून सर्व स्वयंपाक एकीकडे आणि खीर एकीकडे असं व्हायचं. आता कुकर आणि गॅसच्या याने पटकन असं 8 ते 10 शिट्या काढल्या की झाली आपली खीर तयार. असं आहे आता आपल्या गॅस आणि कुकरमुळे. गॅसवरही पटकन होतं आणि कुकरमध्ये अगदी असं शिट्या काढल्या आपण व्यवस्थित 8 ते 10 की मऊ अशी खीर आपली तयार होते. आता काढण्याचा सुद्धा त्रास नाही, कारण काय आहे, मुसळाच्या ऐवजी आपण मिक्सरवरती काढतो. अशा प्रकारे आपले सर्व
वेळ वाचतो आणि पटकन होतं सर्व कोणताही पदार्थ. तर बघा उकळी आलेली आहे. आपण आता गॅस बंद करणार आहोत. म्हणजे एक गूळ टाकल्यावरती एकच उकळी आणायची. तुम्ही जर जास्त शिजवलं म्हणजे काय होईल, गव्हाचे दाणे जे आहे ना ते असे कडक होतात. गॅस बंद केलेला आहे मी. गुळामुळे ते कडक व्हायला लागतात. आपण जरी किती ती व्यवस्थित करा, म्हणजे किती चांगली लोणलेली असो किंवा शिजवलेली असो, पण गूळ टाकल्यावर तुम्ही अशा प्रकारे फक्त एक उकळी आणली म्हणजे गॅस बंद करा, तेव्हा ती छान राहते. नाही तर मग जास्त उकडलं म्हणजे गहू आपले कडक होतात. तर हे बघा अगदी मस्त अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तर आता ही खीर आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही गव्हाची खीर वड्यांबरोबर खूपच छान लागते. तर वड्यांबरोबर खायची असली तर दूध तूप न घेताना खायची, आणि पोळीबरोबर खायची असली आपल्याला तर दूध आणि तूप घेऊन आपण खाऊ शकतो. शेवटी आपली आवड आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.